students. Today we are going to learn and understand the question and answers of lesson number 6 substances in daily use from 6th standard science. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 49 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. या एक्सरसाइज मधील क्वेश्चन्सचे आन्सर्स आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. रबर मेड बाय वल्कनायझेशन इज डॅश मटेरियल. वल्कनायझेशन थ्रू जे रबर बनवले जाते ते कसे मटेरियल आहे? आर्टिफिशियल हार्ड मटेरियल आहे. मॅन मेड मटेरियल्स आर मेड बाय डॅश नॅचरल मटेरियल्स. नॅचरल मटेरियल्सवर म्हणजेच नैसर्गिक पदार्थांवर काय करून मॅनमेड मटेरियल्स मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात? तर प्रोसेसिंग. मॅनमेड मटेरियल्स आर मेड बाय प्रोसेसिंग नॅचरल मटेरियल्स. डॅश थ्रेड वॉज डेव्हलप्ड सायमल्टेनियसली इन न्यूयॉर्क अँड लंडन. न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये एकाच वेळी कोणता थ्रेड तयार करण्यात आला? तर नायलॉन. आता नायलॉन हे नाव कसे पडले? तर न्यूयॉर्कमधील एन आणि वाय घेतला आणि लंडनमधील LON घेतला. त्यापासून नायलॉन असे या थ्रेडला नाव देण्यात आले. रेयॉन इज ऑल्सो नोन ॲज synthetic silk. Question 2. Answer the following questions. Why did the need for man-made materials arise? Man-made materialsची गरज का निर्माण झाली? मानवनिर्मित पदार्थांची गरज का निर्माण झाली? Answer. Man continuously strives for newer and newer things. स्ट्राईव्ह म्हणजे धडपड करणे, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा करण्यासाठी खूप प्रयत्न करणे. माणूस सतत नवनवीन गोष्टींसाठी धडपड करत असतो. ही ऑलवेज वॉन्ट्स टू मेक हिज लाईफ मोर कम्फर्टेबल. त्याला आपले जीवन सोयीस्कर बनवायचे असते. अतिशय त्याला कम्फर्टेबल आपलं लाईफ हवे असते. देअरफॉर from the natural substances he tried to make different usable artificial substances. त्यामुळे तो नॅचरल मटेरियल्स पासून म्हणजेच नैसर्गिक पदार्थांपासून काहीतरी नवीन कृत्रिम पदार्थ बनवत असतो. The production of low cost and plentiful materials satisfy man's need. कमी किमतीत आणि मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या वस्तूंमुळे माणसाच्या गरजा पूर्ण होत असतात. विच आर द नॅचरल मटेरियल्स ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स आणि ॲनिमल्स पासून मिळणारे नॅचरल मटेरियल्स कोणते आहेत ते इथे आपल्याला राईट करायचे आहे. फॉलोइंग प्लांट ओरिजिन अँड ॲनिमल ओरिजिन नॅचरल मटेरियल्स आर ऑब्टेन्ड. प्लांट्सपासून आपल्याला काय काय मिळते? तर कॉटन, ज्यूट, हॅम्प, टीक, वूड, फ्लावर्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स. नेक्स्ट ॲनिमलपासून कोणकोणत्या काय काय आपल्याला मिळते मटेरियल? तर लेदर, सिल्क, लॅक, पर्ल, वूल. व्हॉट इज वल्कनायझेशन? वल्कनायझेशन म्हणजे काय? वल्कनायझेशन इज अ केमिकल प्रोसेस. ही एक केमिकल प्रोसेस आहे. काय होते या प्रोसेसमध्ये? इन दिस प्रोसेस द रबर इज हिटेड विथ सल्फर फॉर 3 to 4 hours. रबरला तापवले जाते. कशाबरोबर? तर सल्फर त्यामध्ये टाकले जाते. सल्फर म्हणजे गंधक आणि त्याला 3 ते 4 तास तापवले जाते. दिस प्रोसेस मेक्स रबर हार्ड. आणि या प्रोसेसमुळे काय होते? रबर हार्ड होते. आता रबर हे एक नॅचरल मटेरियल आहे. एका विशिष्ट झाडाच्या चिकापासून आपल्याला रबर मिळत असतं. वल्कनायझेशन या पद्धतीमध्ये रबर गंधकाबरोबर 3 ते 4 म्हणजे सल्फर बरोबर 3 ते 4 तास तापवले जाते. रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये सल्फर मिसळावे लागते. ज्या कामासाठी रबर उपयोगात आणायचे आहे त्यानुसार सल्फरचे प्रमाण ठरते. इरेझर, रबराचा बॉल किंवा रबराची खेळणी यांमध्ये कमी अधिक प्रमाणात सल्फर मिसळलेले असते. रबर बँडमध्ये अतिशय थोडे सल्फर मिसळलेले असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच नॅचरल मटेरियल्स आर युज्ड टू ऑब्टेन फायबर्स. फायबर्स म्हणजे धागे. नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थांपासून फायबर्स मिळवतात? आन्सर. द नॅचरल मटेरियल्स यूज टू obtain fibers are cotton, jute, hemp, wool, silk, etc.
क्वेश्चन 3, व्हॉट आर वी यूज्ड फॉर? आमचे उपयोग काय आहेत? कोणाचे? तर सॉईलचा काय उपयोग आहे, वूडचा काय उपयोग आहे आणि आणखी सुद्धा दिलेले आहेत. त्यांचा उपयोग आपल्याला सांगायचा आहे. तर सॉईल म्हणजे माती. मातीचा काय उपयोग आहे? सॉईल इज युज्ड फॉर फार्मिंग अँड ॲग्रिकल्चर. शेतीसाठी मातीचा खूपच उपयोग आहे. इट इज ऑल्सो युज्ड इन कन्स्ट्रक्शन्स. ब्रिक्स अँड क्ले टाईल्स आर मेड फ्रॉम सॉईल. विटा बनवल्या जातात मातीपासून. पॉट्स, अर्न्स, क्ले स्टोव्ज एक्सेट्रा आर मेड फ्रॉम सॉईल. वूड, लाकडाचा काय उपयोग आहे? तर फर्निचर इज मेड फ्रॉम वूड. फर्निचर बनवले जाते वूडपासून. द डोर्स अँड विंडोज ऑफ हाऊसेस आर ऑल्सो मेड फ्रॉम वूड. दरवाजे, खिडक्या कशापासून बनवल्या जातात? वूडपासून, लाकडापासून. देअरफॉर इन कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज वूड इज लार्जली युज्ड. आणि त्यामुळे कन्स्ट्रक्शन जिथे असतं तिथे खूप मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर केला जातो. वूड ऑल्सो गिव्स फ्युएल. फ्युएल म्हणजे इंधन. लाकडापासून आपल्याला इंधन मिळते. मेनी अदर युजफुल आर्टिकल्स आर ऑल्सो मेड फ्रॉम वूड. नेक्स्ट आहे नायलॉन. नायलॉनचा काय उपयोग आहे? नायलॉन थ्रेड्स आर ड्युरेबल. ड्युरेबल म्हणजे टिकाऊ. अँड हेन्स युज्ड इन मेकिंग रोप्स, फिशिंग नेट्स अँड क्लोथ्स. खूपच टिकाऊ आहे नायलॉन. नायलॉनचे थ्रेड, त्यामुळे त्यापासून काय काय बनवले जाते? रोप्स, दोऱ्या बनवल्या जातात, फिशिंग नेट बनवले जाते आणि कपडे सुद्धा बनवले जातात. पेपर, पेपरचा काय उपयोग आहे? पेपर इज फॉर रायटिंग, फॉर मेकिंग बुक्स, नोटबुक्स, रजिस्टर्स, ग्रीटिंग कार्ड्स एक्सेट्रा. टिश्यू पेपर इज यूज्ड फॉर वायपिंग. वाईप म्हणजे पुसणे. टिश्यू पेपर वापरले जातात पुसण्यासाठी. लॉट्स ऑफ पेपर इज ऑल्सो युज्ड ॲज पॅकिंग मटेरियल्स. रबर, रबरचा काय उपयोग आहे? रबर इज युज्ड टू मेक टायर्स ऑफ ऑल व्हेकल्स. सगळ्या व्हेकल्सच्या, सगळ्या गाड्यांचे टायर कशापासून बनवले जातात? तर रबरपासून बनवले जातात. फॉर दिस हार्ड वल्कनाइज्ड रबर इज युज्ड. आणि टायर बनवण्यासाठी कोणतं रबर वापरलं जातं? तर वल्कनाइज्ड रबर वापरलं जातं. इरेझर्स, रबर टॉयज, बॉल्स, फुटवेअर, रबर बँड्स आर मेनी आर्टिकल्स मेड फ्रॉम रबर. क्वेश्चन 4, हाऊ इज पेपर मॅन्युफॅक्चर्ड? राईट इन युअर ओन वर्ड्स. कागद कसा तयार केला जातो? आन्सर, फॉर मेकिंग पेपर द पाईन लाईक कोनिफरस ट्रीज आर फेल्ड. पाईनसारख्या सूचीपर्णी झाडांचा वापर हा पेपर बनवण्यासाठी केला जातो. बार्क फ्रॉम द लॉग्स ऑफ दीज कोनिफरस ट्री इज रिमूव्ड. लॉग्स म्हणजे लाकडाचे ओंडके. बार्क म्हणजे त्या ओंडक्यांची साल. तर काय केले जाते? या ओंडक्यांची साल बाजूला काढली जाते, लाकडाच्या ओंडक्यांची. द वूड इज ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस. आणि मग त्यानंतर जे लाकूड राहते त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केले जाते. इट इज मिक्स्ड विथ सर्टन केमिकल्स अँड सोक्ड फॉर अ लॉंग टाईम. सोक म्हणजे भिजवणे. मग या लाकडाच्या छोट्या छोट्या पीसेसला एका विशिष्ट केमिकलमध्ये खूप वेळासाठी भिजवले जाते. दिस फॉर्म्स अ पल्प. आणि यामुळे काय होते? एक पल्प तयार होतो. वेन द केमिकल प्रोसेस इज कम्प्लिटेड. जेव्हा केमिकल प्रोसेस कम्प्लीट होते, पूर्ण होते, तेव्हा काय होते? द फायबर्स फ्रॉम द वूड आर सेपरेटेड. या वूडमधले फायबर्स हे बाजूला काढले जातात. द डाईज आर देन मिक्स्ड इन द पल्प अँड इट इज पास्ड थ्रू रोलर्स. आणि मग या पल्पला रोलर्समधून बाहेर काढले जाते. त्यामुळे काय होते? पेपर तयार होतो. आणि मग इट इज देन ड्राईड अँड देन वुंड ऑन द रील्स. आणि मग हा जो कागद आहे तो कोरडा केला जातो आणि त्याचे मोठे मोठे रील्स, त्याला गुंडाळले जाते कागदाच्या रूपामध्ये. मोठे रील्स तयार केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन्स. वी मस्ट यूज कॉटन क्लोथ्स इन समर सीझन. समर सीझनमध्ये आपण कॉटनचे कपडे वापरले पाहिजेत. काय कारण आहे त्यामागचे? कॉटन क्लोथ्स आर मेड फ्रॉम नॅचरल फायबर्स. कॉटन आपल्याला कुठून मिळते? तर प्लांट्सपासून मिळते कॉटन. आणि त्यापासून आपण कपडे तयार करत असतो. सो कॉटन क्लोथ्स आर मेड फ्रॉम नॅचरल फायबर्स. द स्वेट इज ॲब्झॉर्ब्ड इन दीज फायबर्स. स्वेट म्हणजे घाम. आणि कॉटनमध्ये घाम हा लगेचच शोषला जातो. द स्किन रिमेन्स ड्राय. आणि घाम लगेच शोषला गेल्यामुळे आपली जी स्किन आहे ती कोरडी राहते, त्वचा कोरडी राहते. अँड द चान्स ऑफ कॅचिंग स्किन इन्फेक्शन इज लेस. आणि त्यामुळे आपला स्किन इन्फेक्शन होण्याची शक्यता ही कमी असते. बाय युझिंग क्लोथ्स मेड फ्रॉम सिंथेटिक फायबर्स वी मे फील अनकम्फर्टेबल. आणि सिंथेटिक फायबर
से जे कपडे आहेत ते जर आपण वापरले तर आपल्याला अनकम्फर्टेबल अनइझी वाटत असतं. देअर फोर वी मस्ट यूज कॉटन क्लोथ्स इन समर सीझन. आणि त्यामुळे आपण कॉटनचे कपडे समर सीझनमध्ये घातले पाहिजेत. We must observe economy in the use of materials. इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था. पदार्थांच्या वापरामध्ये आपण अर्थव्यवस्थेचे निरीक्षण केले पाहिजे, किंवा सोप्या शब्दात सांगायचे झाले तर पदार्थ वापरताना आपण काटकसरीपणा दाखवला पाहिजे. काय कारण आहे त्यामागचे? आन्सर: मॅन हॅज ओव्हरयुज्ड नॅचरल रिसोर्सेस टू सॅटिस्फाय हिज नीड्स. माणसाने आपल्या गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा खूप जास्त वापर केला आहे. ही ऑल्सो मेड मेनी न्यू सबस्टन्सेस. त्याने खूप नवीन पदार्थ तयार केले. कसे तयार केले? बाय चेंजिंग द नॅचरल सबस्टन्सेस इन अन इरिव्हर्सेबल वे. नैसर्गिक पदार्थांवर प्रक्रिया करून त्याने नवनवीन पदार्थ तयार केले. आता मला सांगा, नैसर्गिक पदार्थांवर प्रक्रिया केल्यानंतर आणि नवीन पदार्थ तयार केल्यानंतर पुन्हा त्या नवीन पदार्थापासून आपण मूळ नैसर्गिक पदार्थ तयार करू शकतो का? तर नाही. तर अशा पद्धतीने माणसाने नवनवीन पदार्थ तयार केले. वाईल मेकिंग सच सबस्टन्सेस, आणि असे पदार्थ तयार करताना द प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स अंडरगो चेंज ड्यू टू केमिकल रिॲक्शन. असे पदार्थ तयार करताना ज्या प्रॉपर्टीज आहेत नैसर्गिक पदार्थाच्या मूळ, त्यांच्यावर केमिकल रिॲक्शन होते. वी कॅन नॉट ऑब्टेन द नॅचरल रिसोर्स अगेन. आणि केमिकल रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला पुन्हा मूळ जो पदार्थ आहे, नैसर्गिक पदार्थ, तो मिळणं अशक्य आहे. मेनी अ टाइम्स these man-made substances are hazardous for the environment. बऱ्याच वेळी काय होते, हे जे मानवनिर्मित पदार्थ आहेत ते निसर्गासाठी हानिकारक असतात. फॉर एक्झाम्पल थर्माकोल, प्लास्टिक. In order to save our natural resources and prevent its depletion, we must observe economy in the use of them. डिप्लिशन म्हणजे ऱ्हास. आपली नैसर्गिक संसाधने वाचवण्यासाठी आणि त्याचा ऱ्हास रोखण्यासाठी आपण त्यांचा वापर करताना अर्थव्यवस्थेचे निरीक्षण केले पाहिजे. सेव्हिंग पेपर इज द नीड ऑफ द आर. काय क्वेश्चन विचारलेला आहे की कागद वाचवणे काळाची गरज आहे. काय कारण आहे त्यामागचे? पेपर इज मेड फ्रॉम वूड पल्प. कागद कशापासून तयार केला जातो? तर लाकडापासून. टू ऑब्टेन पेपर मोर अँड मोर ट्रीज आर फेल्ड. कागद मिळवण्यासाठी काय केले जाते? मग झाडांना तोडावे लागते. बाय एक्सेसिव्ह यूज ऑफ पेपर. एक्सेसिव्ह यूज म्हणजे काय? पेपर इज मेड फ्रॉम वूड पल्प. पेपर कशापासून बनवला जातो? लाकडापासून. टू ऑब्टेन पेपर मोर अँड मोर ट्रीज फेल्ड. कागद मिळवण्यासाठी काय केलं जातं? मग खूप साऱ्या झाडांना तोडलं जातं. बाय एक्सेसिव्ह यूज ऑफ पेपर लार्ज स्केल डिफॉरेस्टेशन टेक्स प्लेस. इफ ट्रीज अँड फॉरेस्ट व्हॅनिश. व्हॅनिश म्हणजे नाश होणे. जर झाडांचा आणि जंगलांचा नाश झाला तर काय होईल? वी हॅव टू फेस डेंजर्स सच ॲज क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज सारख्या धोक्याला आपल्याला सामोरे जावे लागेल. देअर फॉर सेव्हिंग पेपर इज द नीड ऑफ द आर्स. त्यामुळे कागद वाचवणे ही काळाची गरज आहे. मॅन मेड मटेरियल्स हॅज मोर डिमांड. मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे. आन्सर: मॅन मेड मटेरियल इज इझी टू यूज. इझी टू यूज असते मॅन मेड मटेरियल. लो इन कॉस्ट, कमी किमतीत मिळते आपल्याला. अवेलेबल इन प्लेंटी, खूप साऱ्या प्रमाणात, मुबलक प्रमाणात आपल्याला मिळते. द ओरिजिनल नॅचरल मटेरियल्स आर चेंज्ड into man-made material to suit or convenience. Example: instead of cotton and wool fibers, synthetic fibers are more convenient for use. Plastic and thermocol are the materials that has fast replaced the natural alternatives. Thus, man-made material has more demand. मानवनिर्मित पदार्थांची कमी किंमत, मुबलक प्रमाणात उपलब्धता असते. ओरिजिनल नॅचरल मटेरियल पासून आपल्या सोयीनुसार प्रक्रिया करून नवीन मटेरियल बनवले जाते. प्लास्टिक आणि थर्माकोल हे असे पदार्थ आहेत ज्यांनी नैसर्गिक पर्यायांची झपाट्याने जागा घेतली आहे. त्यामुळे मानवनिर्मित वस्तूंना किंवा पदार्थांना अधिक मागणी आहे. ह्युमस इज अ नॅचरल मटेरियल. There are soil microbes that bring about decomposition process in the soil.
From the dead and decaying remains of animal and plants, humus is formed by them. This is a natural process and therefore humus is called a natural material. मातीमध्ये कुजण्याची प्रक्रिया घडवून आणणारे मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजंतू असतात. प्राणी आणि वनस्पतींच्या मृत आणि कुजलेल्या अवशेषांमधून त्यांच्याद्वारे ह्यूमस तयार होते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि म्हणूनच ह्यूमसला नैसर्गिक सामग्री नॅचरल मटेरियल असे म्हणतात. क्वेश्चन 6. फाइंड आउट हाऊ इज लॅक ऑब्टेन फ्रॉम नेचर. निसर्गातून लॅक कसे मिळवले जाते. लॅक इज द सिक्रेटरी मटेरियल ऑब्टेन्ड फ्रॉम लॅक इन्सेक्ट. लॅक नावाच्या कीटकापासून आपल्याला हा एक पदार्थ मिळतो लॅक. फ्रॉम द बॉडी ऑफ फिमेल लॅक इन्सेक्ट दिस रेझिनस सबस्टन्स इज गिवन आउट ॲज सिक्रेशन. फिमेल लॅक कीटकाच्या शरीरातून हा पदार्थ स्त्राव म्हणून बाहेर पडतो. वेन दिस सबस्टन्स कम्स इन कॉन्टॅक्ट विथ एअर इट सॉलिडिफाईज अँड फॉर्म्स लॅक. जेव्हा हा पदार्थ हवेच्या संपर्कात येतो तेव्हा तो घट्ट होतो आणि त्यापासून लॅक तयार केले जाते. हाऊ आर पर्ल्स ऑब्टेन. पर्ल म्हणजे काय तर मोती. तर मोती कसे तयार केले जातात किंवा मिळवले जातात. Pearls are formed inside the shell of a bivalve marine animal. बिवाल्व नावाच्या मरीन ॲनिमलच्या बॉडीच्या आतमध्ये पर्ल तयार होतो. कसा तयार होतो. इफ एनी फॉरेन पार्टिकल एंटर्स द बॉडी ऑफ दिस ॲनिमल. जर कोणताही पार्टिकल कोणताही कण त्याच्या बॉडीच्या आतमध्ये गेला तर काय करतो हा ॲनिमल. अ लेअर ऑफ प्रोटेक्टिव्ह सबस्टन्स कॉल्ड चान्सर इज डिपॉझिटेड अराउंड इट. मग त्या कणाच्या भोवती एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतो हा बिवाल्व नावाचा ॲनिमल. दिस डिपॉझिशन अल्टिमेटली फॉर्म्स पर्ल. आणि हा जो लेअर तो तयार करत असतो बिवाल्व ॲनिमल याच्यामुळेच काय होत असते तर पर्ल तयार होत असते. इन द लॅबोरेटरीज आणि प्रयोगशाळांमध्ये काय केले जाते. आर्टिफिशियली पर्ल तयार केले जातात. कसे. इन द लॅबोरेटरीज आर्टिफिशियली अ bead is inserted in the body of an animal called pearl oyster. Pearl oyster deposits layers of cancer around this bead. काय केले जाते प्रयोगशाळेमध्ये ॲनिमलच्या बॉडीच्या आतमध्ये एक छोटंसं बीड टाकला जातो आणि मग काय होते तर हा ऑयस्टर आहे तो काय करतो तो लेअर तयार करायला चालू करतो या बीडच्या भोवती. दिस इज हाव कल्चर्ड पर्ल इज प्रिपेअर्ड. आणि अशा प्रकारे कृत्रिमरित्या मोती तयार केले जातात. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.